पण ह्या ईदभर पोटाची पूजा राहिली आणि ह्या ईदभर पोटासाठी खूप कष्ट करतात माझे बांधव, माझ्या बहिणी, आई वडील, आम्ही सुद्धा. कोणी शेतीचे काम करतात, कोणी ड्युट्या करतात, कोणी म्हशी डोरं पोसतात, दूध दही काढतात, ते सुद्धा इकायला नेतात. आम्ही सुद्धा प्रोग्राम तमाशे करतो बांधव. पण तमाशे कुठं, काही जीवाची पर्वा नाही. दिवाळीपासून सुरुवात लागली, कधी रात दिवस कार्यक्रम राहतात बांधवांनो, कधी झोप नाही होत, कधी कधी उभं राहूशे नाही वाटत. कारण लालचीनं चौथो पैसा भेटते, चौथो कार्यक्रम खेळायचा, जो धोका नाही हो काही भर पोटासाठी, तरी पोट भरत नाही बांधवांनो. कुठं जातो जी, बैतूल कुठं, छिंदवाडा कुठं, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आपले तेवढे जिल्ह्यात एकही जिल्हा सुटत नाही बांधवांनो हर वर्षी. पण हिभर पोट भरत नाही. पण 8 दिवस झाले माझ्या पत्नीबरोबर 2 गोष्टी झाल्या. पत्नी माझ्या संग नाही बोलत आणि मी सुद्धा तिच्या संग नाही बोलत. पण आज पुरुषदाई मला आज जाऊन पाहतो आणि पत्नीचे विचार कसे आहे हे पाहतो. पण मला वाटते रागातच आहे का, कारण नवरा बायकोचा काही झगडा नाही, वाद नाही, पण वाद होती बी. कारण मी निर्विष्ण बांधवानो, दारू पाणी पेत नाही, किती जरी रागाला, किती तास झाला. आणि मी सर्वाला सांगतो, राग दारूला जात नाही. कोणी म्हणतात मुले टेन्शन आलती ना का म्हणून पेलतो, नाही, गलत आहे. आणि टेन्शन आली म्हणून दारू प्यायची का, दारूला टेन्शन जाते का, नाही, जाणार नाही. आपलं आपल्यालाच करायला लागल, बायकोला असं तरी चांगलं करायला लागल. ही विचार प्रत्येक माणसापाशी पाहिजे आणि लागू आहे बांधवानो. म्हणून आज दारू नाही पेणार, म्हणून जाऊन पाहतो आणि पत्नीचे विचार कसे आहेत हे पाहतो.
अर्ध्या दूर येऊन गेलो, आणखी थोड्या दूर आलो. अरे मिलने की तुम कोशिश करना, अलवादा कभी न करना. अरे मिलने की तू कोशिश करना, वादा कभी न करना. वादा तो टूट जाता है, वादा तो टूट जाता है. बोलत चालत घरी येऊन गेलो, पण घरचे चारही दरवाजे बनाय बायको कुठे गेले असं खुशीत ते घरात गे असत किंवा आसपास बसली असत, कारण तिच्या मैत्रिणी आहे त्यांच्या घरी सुद्धा बोलून बसली असत. चला आवाज मारून पाहतो. कारभारले गो कारभारले वो माझे नारी लळा राधा 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 वो. मोठ्यानं आवाज मारला, बोलली नाही, रागात आहे. पण राधा तुले बोला लागल की मी तुझा पती देवावं, मी तुझा पती देव आणि नवरा बायकोचा कुठं वादा राधा. रागाने नको, नवरा बायकोला कसं राहा लागते प्रेमानं, आणि तू राग धरू लागली नासुकल्या गोष्टीसाठी. राधा पाजी एवढं प्रेमानं चांगलं बांधवानो तरी ऐकलं नाही, तरी आवाज ऐकू गेला नाही. चला एकदा आवाज अजून मारून पाहतो. गोष्टीवरून वाद निर्माण झाले नाही आणि ती माझ्याशी बोलायला विसरली आणि मी त्यांच्याशी बोलायला विसरले. काही नसते ना अगं पतीमध्ये परमेश्वर, अगं त्यांच्या शब्दाला मान दिला नाही तर पत्नी या धर्माचा काही अर्थ राहणारच नाही. अगोदर अशी करते, देवाची अर्चना करून येते आणि घरामध्ये आवाज त्यांचा आहे, त्यांच्या शब्दाला मान देऊन अगदी त्यांच्या समोर उभी राहते.